मी आज माझ्या मुलीच्या टिफिनसाठी अगदी 10 मिनिटात बनवले होते एकदम टेस्टी व हेल्दी असे बीटरूट बाईट्स. आज आपला हेल्दी टिफिन आयडिया सिरीजचा डे 7 आहे. बीटरूट बाईट्स बनवण्यासाठी मी इथं मिक्सरच्या भांड्यात एक बीटरूट साल काढून चिरून घेतला आहे. त्याचबरोबर 4 लसूण पाकळ्या, आल्याचा तुकडा, 2-3 हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या आहेत. 1 वाटी भिजलेले पोहे, 1 वाटी रवा, अर्धी वाटी दही, अर्धी वाटी पाणी व चवीनुसार मीठ टाकून सर्व जिन्नस मिक्सरला फिरवून घ्यायचे. आता ही पेस्ट एका भांड्यात काढून त्यात पाव चमचा खायचा सोडा टाकायचा, म्हणजे बीटरूट बाईट्स दिवसभर मऊ राहतील व जाळीदार बनतील. गॅसवर पॅन गरम करून पॅनला तेल लावून घ्यायचं. बनवलेलं पीठ चमच्याने छोट्या आकारात सोडून घ्यायचं व झाकण ठेवून अर्धा मिनिट लो फ्लेमवर वाफ काढायची आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही या पिठापासून डोसेही बनवू शकता. आता वरून तेल स्प्रे करून घ्यायचं व या बाईट्स आपल्याला पलटून दुसऱ्या बाजूनेही चांगल्या खरपूस भाजून घ्यायच्या आहेत. तुमची मुले जर बीटरूट खात नसतील तर त्यांना एकदा या बाईट्स नक्की बनवून खाऊ घाला, त्यांना नक्कीच आवडतील. आता या बाईट्सला फोडणी देण्यासाठी पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करायचं. तेल गरम झालं की मोहरी, जिरे व कढीपत्ता टाकायचा. 1 चमचा पांढरे तीळ टाकायचे व बनवलेल्या बीटरूट बाईट्स टाकायच्या व अर्धा मिनिट परतून घ्यायचं. या बाईट्स तुम्ही मुलांच्या टिफिनबरोबर नाश्त्यालाही बनवू शकता. हिरवी चटणी किंवा टोमॅटो केचप बरोबर मस्त लागतात. पण माझ्या मुलीला या अशा मोकळ्या खायला आवडतात. खूप टेस्टी होतात. मग आजची टिफिन आयडिया तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. मस्त खा, स्वस्त राहा.